नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। आजची महत्त्वाची बातमी लातूरमधून। माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्नत्या विनाअट सुरू करा आणि शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करा या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ लातूरने जोरदार आक्रोश व्यक्त केला आहे। लातूर येथे जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने आयोजित एकदिवसीय लक्षवेधी रजा आंदोलन आणि आक्रोश मोर्चामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यावेळी शिक्षकांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी टीईटीची सक्ती रद्द करून विनाअट पदोन्नती द्यावी अशी ठाम मागणी केली। शिक्षक संघाच्या म्हणण्यानुसार आरटीई कायदा 2009 किंवा त्यानंतरच्या कोणत्याही शासन निर्णयात पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य असल्याचा स्पष्ट उल्लेख नाही, त्यामुळे पदोन्नती रोखणे अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला। याशिवाय गेल्या सुमारे 20 वर्षांपासून रिक्त असलेली मुख्याध्यापक वर्ग 2 शिक्षण विस्तार अधिकारी, राजपत्रित मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक पदे तातडीने भरावीत अशीही मागणी शिक्षकांनी केली। तसेच बीएलओ, एसआयआर, जनगणना, इतर अशैक्षणिक कामांचा भार केवळ शिक्षकांवर टाकू नये, ही कामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये समान प्रमाणात विभागावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या सर्व मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सहसंचालक, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव, मुख्य सचिव, शालेय शिक्षण मंत्री तसेच मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ लातूरच्या वतीने देण्यात आली। आता सरकार या मागण्यांवर कोणता निर्णय घेते याकडे राज्यातील हजारो शिक्षकांचे वरात लागले आहे। लातूर जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या समन्वय समितीने आज या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलं आणि सर्व शिक्षण क्षेत्रातल्या समस्या या ठिकाणी मांडल्या। तर या सर्व संघटनांसोबत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघही या ठिकाणी मागं राहिलेला नाही। समन्वय समितीच्या ह्याच्यामध्ये अतिशय सक्रिय पद्धतीनं जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ अगदी ॲक्टिव्हपणे या ठिकाणी सहभागी झालेला आहे। प्राथमिक शिक्षकासोबत माध्यमिक शिक्षकांच्या सुद्धा खूप समस्या आहेत। तर माध्यमिक शाळांकडे प्रशासन अतिशय सावत्र आईची भूमिका या ठिकाणी घेऊन माध्यमिकच्या कुठल्याही समस्या या ठिकाणी न सोडवता दुर्लक्ष या ठिकाणी करत आहे। तर यामध्ये आता साधारण उदाहरण या ठिकाणी घ्यायचं म्हणलं तर जी टीईटीची परीक्षा आहे 1 ते 8 या वर्गासाठी आहे आणि 1 ते 8 वर्गासाठी असताना माध्यमिकचा शिक्षकाला टीईटी परीक्षा लागू आहे असा कुठेही उल्लेख नसताना सुद्धा माध्यमिक शिक्षकांची वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठीची टीईटीची अट लागू करून शासन अतिशय अन्यायकारक भूमिका या ठिकाणी घेत आहे। तर हे अतिशय चुकीचं आहे। या चुकीच्या निर्णयाला कोर्टामध्ये या ठिकाणी आव्हान देण्याचं आम्ही भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळं आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की माध्यमिकचे जे शिक्षक आहेत आज 9वी 10वीचे वर्ग आहेत, शाळेचा निकाल हा उंचावला गेला पाहिजे एकीकडे शासन म्हणतं आणि माध्यमिक शिक्षकाला विषयाची व्याप्ती मोठी असताना सुद्धा या ठिकाणी बीएलओ सारख्या एसआयआरचं काम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शाळांमध्ये तर असं झालेलं आहे की एका शाळेमध्ये शिक्षकांची संख्या विचारात न घेता अनेक शिक्षकांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि एकंदरीत शिक्षण क्षेत्राची वाट लावण्याचं काम या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी करत आहे। कुठंतरी ह्याला वाचा फोडली पाहिजे। शासन म्हणते की इकडं आम्ही जिल्हा परिषद शाळांना हे करतो, परंतु या ठिकाणी चुकीचे निर्णय घेऊन या ठिकाणी शिक्षण क्षेत्राला भ्रमित करण्याचं काम, शिक्षण क्षेत्र दिशाहीन करण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करत आहे। याचा आम्ही जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टीचा या ठिकाणी निषेध करतो आहोत। ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी राष्ट्र माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी दयानंद वाघमारे।